सीट पुढे गेला उड्या सिग्नलला पुढच्या एका लेडीजनी पटकन ब्रेक मारला, मी पण मारला, त्याच्या याची घंटा लागलाच नाही. गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता मी घरी आहे आणि आत्ता वाजल्या सकाळचे 6. माझा मित्र यश, त्याचा कॉल आला होता. तो येतोय सिंधुदुर्गवरून. तर आता आम्ही त्याला आणायला चाललो आहे, मी आणि मनप्रीत. तर मनप्रीत काय फोन उचलत नाही आहे, आता डायरेक्ट त्याच्या घरी चाललो आहे. तर मी आलो आहे आता मनप्रीतच्या घरी, त्याला उठवलं आहे, येतो येतो बघा. काय घेतलं आहे ते जर्किंग घेतलं आहे. आता आम्ही निघालो आहे यशला आणायला. काय तुटली गाडीची इथे? तुलाच माहिती, आता मला काय माहिती, तू केलं आम्ही नाही काय केलं. तर गाईज आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावरती. मनप्रीत गेलाय वॉशरूमला, तो येतोय तोपर्यंत मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो. मनप्रीत, मी आणि यश आम्ही लहानपणापासून मित्र आहे, 7th-8th स्टँडर्ड पासून. तर आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे. तर यश जो आहे तो MBBS करतोय, तो असतो सिंधुदुर्गला आणि तो तिकडून कधीतरीच येतो सुट्ट्यांमध्ये वगैरे. तर मग आत्ता काय झालंय की तो येणार आहे, गणपतीच्या सुट्ट्या आहेत तर त्याच्यामुळं. आणि मग त्याच्यामुळं तो आता स्वारगेटला उतरणार आहे पुण्यामध्ये. त्याच्यामुळं आम्ही त्याला घ्यायला चाललेलो आहे, कारण की त्याच्याकडे 2 मोठ्या बॅग्स आहे आणि त्याला एकट्याला ते आणायला जमणार नाही PMTने. त्यामुळे आम्ही त्याला घ्यायला चाललो आहे तिकडे. मला बाप्पा जेव्हा येतात ना तेव्हा सुद्धा माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात, कारण इथं बाहेर रिव्ह्यू लिहिलेत ना, परफॉर्मन्स मी बाप्पाच्या समोर दिलाय. गल्लीतल्या गणपती आलाय 15 मिनिटात पोहोचल. स्टेज डेअरिंग वाढली, लोकांशी बोलण्याची जी काही 15 मिनिटात पोहोचन काय आपण, हे सगळं त्याचं असं नेहमी वाटत आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तो येतो ना, मी तुम्हाला खरं सांगतो, इतकं भारी वाटतं, इतकं. आमचं मनप्रीत लय भारी गाडी चालवतो गाईस. अरे लवड्या झोपून होता माझ्याची फोन स्विच ऑफ बिच ऑफ करून. कोण तू? अरे झोपलाय मी. अरे मला वाटतं बरं का, मी का तुला फोन केला सागर, मग याला फोन केला बरं का, म्हटलो याला फोन करून सांगा बाबा सागर येईल म्हणून. भाऊचा फोन स्विच ऑफ झालं. मला नसतं यायचं तर मी येणे उठवलं तर तरी उठला असता. एसी कमी करायचं जरा थंडी. अरे ते तुम्हाला थंडी वाजते किती वेळेची, मग बंद कर ना लवड्या. भारी चालर वाजला होता या शेजारी. कस काय वाजला तो मोबाईल स्विच ऑफ लागत होता. नंतर म्हटलं असं आता कुठं उठून जाऊ, फोन बंद करून झोपून घेतो. आणि हे पण म्हणतात का आता कुठं जाऊ मी त्याच्या घरी, असं बरं नाही वाटत. नाही तर बरोबर जातो, आता तुला बरोबर वाटत नाही का बघितलं. अरे बघ नंतर मला वाटलं बरं की ना जायचं नाही, मी याला परत फोन केला, म्हटलं काय करतोय, काय नाही पडले म्हटलं झालं, म्हटलं आता बहिणीचं मग कार्यक्रम झाला, म्हटलं एक बॅग लिहायचं आहे. मग म्हटलं आता काय करावं, म्हटलं डायरेक्टच PMT होते का, कुठे PMT नाही बस म्हणतात. PMT इकडे एक बॅग तिथे बॅग मोठी असते, घुसत नाही सीट मध्ये. एसी कमी करणार सागर केलाय ना, ते बंद करते बॅग 0 करून टाक. कसं करायचं? अरे 2 वेळा 0 बहिणची थंडी असते रे, मी बहिणच्या जॅकेट बिकेट घालून आले. आपण तो विषय का मोठा आणू शकतो. अरे ते पुढे जुतली होती खरी गोष्ट. खाली तरी शिकवती हो की तुम्ही कौशल्य मनाली मिश्र कशी अरे एवढं इकडे. अरे पण ती काही मिश्र होती का तेव्हा, मग काय होतं. अरे आता वाढ का होता उपाशी, त्याच्यामुळे बस नाही कसलं बस हाय येत नाही. चतुर्थी धरली त्याली. कोण म्हणतंय एवढं चतुर्थी धरतोय तो. एवढ्या शिया असेल कधी माझ्या घरी वगैरे दिसलं त्या शिया बीप फ्लावर केला. येऊन गेला सजेशन व्हायचं, मी घरी सबस्क्राईब केलं, मग मी चला बघू आहे व्हायचं काय गाणं
पाठवले क्रॉस का आपलं क्रॉस करायला पाठवलाय बाबा मनप्रीत अरे यार ते काय मी काय म्हणते आपलं अरे आपलं आता कुठे जायचंय आता नाश्ता कुठं डियाला हा, चला बोल गाडी नक्की का गाडीत पेट्रोल पण नाही राव जमन का चला, मला काय नाही मला काय नाही चला चला टाकतो डिझेल तर अकाउंट अरे आपण इंटर्नशिप कसली रिकामी बेरोजगार आहे मी आता कसं काय? ते सोडली रे. काय झालं साहेब तुझ्याकडे इंटर्नशिप लावडा काय नाही यायचं? अरे नाही रे काय रे बेरोजगार आहे आता रिझाईन केलंय मी अरे रिझाईन केलंय मी एवढं काढलंय तुला अरे नोटीस पिरियड वरती आहे मी अरे काय बोलतोय? काय रे बाबा? 31 तारखेपर्यंत संपली इंटर्नशिप अरे कामाचं क्रेडिट सिनियरनेच खाल्लं माय आणि काही त्याला म्हणतात मा फीडबॅक पुढं खराब पाठवला तो फीडबॅक खराबच होता लावड्या पाठवला अरे लय छोट्या रिझन दिलंय माहितीये का असं काही व्हॅलिड असं पॉइंटच नाही मांडला त्यांनी माझ्यासमोर म्हणजे आता काय करायला? हा आज चतुर्थी आहे ना गणपती बसणार गणपती मी खात नाही लावड्या आज चतुर्थी म्हणजे लावड्या पुढच्या 10 दिवस नाही खायची गणपती बसणार आहे आज कस काय बसवीन मी मग काय गोष्ट गणपती तुम्ही घरी गणपती बसवणार का ते मंडळाचा अध्यक्ष आहे बाबा काय अध्यक्ष नाही बाबा मंडळाचे अध्यक्ष मंडळातच नाही 3 दिवस झाले कुठे होता पोर रात्री 1:30ला फोन करतात मी फोनच उचले नाही झोपलो असते आपल्याला एवढ्या माया पण होऊन असलत नाही भोसडीच्या. नंतर याचा आला 3:35 ला आला याचा ते 3:35 ला कोण फोन करता का मी करतो अरे त्या दिवशी रात्री म्हणते स्टोरी बघितली बघितली ना नाही काय स्टोरी टाकते भाऊ माहिती का स्क्रीनशॉट काढला होता दाखव ना भाऊनी नंतर मग मेसेज पण सिंधा केला वन डे आय विल गो विदाउट सेइंग गुड बाय टू यू दाखवली मी कोणी असेल दाखवली परत डिलीट करून टाकली नको दाखव डिलीट करलं का कुणासाठी टाकली होती कोणासाठी टाकणार कोणासाठी टाकली रोड सांगायला आवडत काय नाही रस्ता लिहिलं मोठा आहे आपला तू सांग कोणासाठी टाकली होती टाकली होती आणि भाऊ मग अशाच नंतर मी कॉल करणार नंतर प्रॅक्टिकल होत्या वन डे आय विल गो विदाउट मी काय का रेस्ट इन पीस भाऊनी मेसेज नाही बघितला सागर ब्लॉग हाय गाईस 26 जण कसे आहात तुम्ही 26 जण दोन अकाउंट वर 2 अकरा 13 नाही 50 जण 26 25 50 52 आहे ना सबस्क्रायबर जवली झाले लय दिवस झाले बाबाले मॉनिटाईज झालं का मग मॉनिटाईज नाही झालं का एवढे पैसे येतात की दुसऱ्याच्या गाडीत फिरू शकतो फुकट मध्ये मग डिझेल नाही पैसे येत नाही द्यायला जाऊ का काय पण नाही ते बरोबर का मी 300 तो 300 आम्ही पण 300 सर गेला जाऊन चालणार आहे खर्च करणार आहे का नाही आपण जाऊन यायचो मग कोण खर्च करणार तू एवढा माझा मी खर्च करणार आबावला करा आपापला करा सिग्नल पाळतच नाही आता यश कांबळेच्या गाडीला ठोकायचा रिक्षाला अरे शाउट आउट टू यश कांबळे अरे काय करतो दाखवतोय देखो गाईज त्याच्याकडून जे एखादं गेलं काहीतरी ए बाईचा नाही राव मनप्रीत तुम्ही तिला शूट केलं आवडत काहीतरी द्यावं लागणार काय शूट काय शूट काय अरे केले भाऊ ती अरे एक्सपेक्ट करते आवडत त्याकडनं तिला अशी नाही आली असे नाही आली का माझ्यापाशी कुणाच्या मला व्हिडिओ शूट करून गेला परत गेली बिचारी अरे 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 मनप्रीत
तुला सवय नाही का? मला सवय अरे पण नाही. अरे पण खरंच तरी कमवतो म्हणा टाकली त्याली. पण कवर थांबू आता. अरे पण थोडं जाऊन द्यायचं ना. त्याच्या गाडीवर लाग म्हणून स्थळात झाला तर मॅच गाडीवरती म्हणजे त्या किराटावरती 30,000 माहिती का 30-35,000 कुठं पुण्यातली किराटा येत नाही माझ्या गाडी. आणि पुण्यात नाही ते हायवे बिवे ते भावने ओव्हर स्पीडिंग वगैरे केलेली होती ना. ते एकदा झालंय माझ्या कोणतं. हा का? कधी ते तिकडे लाल वगैरे असं ना नाही ते आपण नाही आलो. त्यास आलती वाटतं तू नाही आलो. चलन नव्हती. मग काय माहिती काय होतं. मागच्याच तू लाल बॅग गेलं म्हटलं की शरण पडला. काय माहिती पडलं होतं का? ते आठवत नाही आता मला. इकडे आत्ता गावाने येताना पडलं की किती 2000. एवढा चलन पडलो तो एवढा 15,000 पडतो. आईच्या गावात एका याला. हा मग आजच्या गाडीला भेटू 30,000 नवीन गाडी तुझी. खरं अरे माझं काय माहितीये का, चिखलात लगेच सगळी आखी नंबर प्लेट भरून गेलेली आहे, दोन्ही पुढची मागची. मग तर अजून मग तर जवळच जातो. हा बरोबर. नंबर प्लेट असतात मला एवढं लागतं. अरे इकडे आहे ठोकली गाडी. शाळा गाडीत कोणाची गाडी? माझी कोणती? नवीन बुलेट. कस काय मागणं डोकली रे काकाने. कोणी? टच झाली सिग्नलला, पुढच्या एका लेडीजनी पटकन ब्रेक मारला, मी पण मारला, त्याच्या याची घंटा लागलाच नाही. फोर व्हीलर होती, स्कॉडा ऑटोमॅटिक गाडी, त्याला ब्रेकच नाही लागला पटकेने. मग फुटली ती टेल लॅम्प, मग काच फुटली फक्त. मग त्याला थांबवला आणि त्याच्याकडून पैसे घेतले. काय म्हटलं मला? त्याला म्हणलं पैसे दे, माझी नवीन गाडी, 1 महिना पण नाही झाला गाडी घेऊन मी. तू काय भेटतो टोक विकले है ना? ते काय म्हटला? तर मला सांग किती लाख देऊ, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख. 6 लाख म्हटलं असं इंजिनियर हा खरं का? हा. वाव मित्रांनो, आम्ही आता मनालीत पोचलोय, मनीला पोचलेलो आहे. बघू शकता. मनाली मिसळ. कुठे गेला गाडी लावायला? तर आता यांना मुतायला घेऊन आलोय सनसन जागेवरती. आता आम्ही सगळ्याला चाललेलो आहे. चालतंय, आम्ही आता मी सगळ्याला तुम्हाला बोलू. MBBS करतो नाही तू? हा का? नक्की. मुतला हात झालं शिकत नाही तिकडे बाहेर. काय केलं तू चांगलं असतं. हा का? आता व्हिडिओ झाला. टाकलं तो व्हिडिओ स्टेडियम करतो. ते सबस्क्रायबर त्याच्यापेक्षा जातं रे मोठं. म्हणली गोष्ट आहे, मासे वगैरे करायचं चॅनल बघ ते माझं सबस्क्राईब कर ना. ते नाही येत ना, ते एवढं लाईक वगैरे. गिल्टमुळे बघा डॉक्टर लोकांना सांगितलं गेला. आता मला पण जावं लागेल. जा पटकन जा. नाही मला सांगावं लागतं. तू डॉक्टर आहे. असू दे की मग थोडी. टाकतो की. तर काय जात आहे ना, आम्ही आता यशला वगैरे घेऊन आलोय. आता मी आलोय दुकान लावायला. आता कसलं दुकान असतं आपलं. तर दरवर्षी आमचं इथं सुगंधाला इथं दुकान असतं, म्हणजे काय ते पूजेचं साहित्य वगैरे सगळं असतं आपल्याकडं. इकडं जरा येत असेल तर या आमच्या दुकानावरती, तेवढाच आमचा धंदा होईल. काय ग होईल ना? नारळ एकच मिनटं. मित्रांनो दुकान लावून झालंय, पाऊस पडायला लागला. पाऊस चालू झालाय म्हणून सगळं झाकून ठेवलंय. असंच होतं दरवेळेस गणपतीमध्ये. दाखवतो एक व्हिडिओमध्ये, दाखवीन मी तुम्हाला अख्खं दुकान. तर पलीकडं सकाळ सकाळीच पाऊस चालू झाला. फक्त पारुशी का दिसते? तू पारोस आहे, मी नाहीये. तर मित्रांनो पाऊस परत चालू झालाय. परत असं झाकून घ्यायला लागतं. ऑन कॅमेरापासून झाकून घ्यायला लागतं परत. सारखाच पाऊस चालू आहे.
सेम टू सेम आहे ना. अका गाईची फुटली होती, आता ती नवीन टाकायचं चाललंय. महिन्यातच गाडी ठोकून ते कामा झालंय. वॉशिंग पण करून घेऊ. तर गाईस आता मोबाईल चेंज वाटत असेल तुम्हाला, कारण की आता येस बघतो मोबाईलमध्ये ब्लॉग चालू केलेला आहे. हा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, तर तो दाखवतो. इथं ही नंबर प्लेट चेंबली होती, मागून गाडी ठोकली होती माझी शेवाळवाडीमध्ये, तर हे सगळं फुटलं होतं. त्याच्यामुळं मग आता हे चेंज करून घेतलंय. उद्या का एक मारा की पाणी मारून दे फक्त. गणपती दिवशी असं करतं का? ये तो मोये मोये हो गया गाईस. आमची गाडी जो आता दुसरीकडे जायला लागेल गाईज आता गाडी धुवायला, कारण की आता हे बंद होणार आहे. सणासुदीचं असतं, त्यांना पण गणपती बसवायचा असेल घरी जाऊन. चल येस मग जाऊ आपण दुसरीकडं. गाडी तर वॉश नाही झाली. आम्ही काय केलं, थोडं खाल्लं आणि आता आलोय शांत ठिकाणी बसायला. एक ठिकाणी आहे चालू वॉशिंग सेंटर, थोडं वेळ जाईन तिकडं आणि मग गाडी वगैरे वॉश करून घेईन. हे आमच्या गावातलं मुळोबाचं मंदिर आहे. तर आता आम्ही थोडा वेळ इथं बसणार आहे मस्तपैकी शांत वातावरणात, आणि मग जाईन गाडी वॉश करायला. आय गेस ते बंद होतंय आत्ता, मंदिर बंद होतंय आत्ता, कारण बाहेरच बसेल गाडीवरती. चल बाय गाईज. आम्ही आता इथं जरा जास्त वेळ गप्पा मारत बसलो शांत ठिकाणी, डीप टॉक्स. पण आता इथं पण उशीर झाला. हे वॉशिंग सेंटरवाले पण म्हणले सकाळी या. आता मी आलेलो आहे लोणी काळभोरला माझ्या कॉलेजला, आणि आज फायनली मला झाले भेटले ओपन वॉशिंग सेंटर. आपली राणी लावली धुवायला. माझी गार्डियन बेल पडली, दुधा पडली ॲक्च्युली. लय खराब झाली होती, बरं झालं आता धुवून घेतली मी त्यांच्याकडून. सो गाईज फायनली नवीन सारखी झाली आपली गाडी परत एकदा. नवीनच 1 महिनाच झाला घेऊन. गार्डियन बेल बॅक टू प्लेस. चला